चला तर मंडळी, नुसतं बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं चमचमीत चिकन हरियाली आज आपण बनवणार आहोत. रेसिपी अतिशय सोपी आहे, परंतु चव इतकी भन्नाट आहे. मी बनवल्यानंतर तर माझ्या घरातून फर्माईश आली, इथून पुढे चिकन सुक्का आपण असाच बनवायचा. म्हटलं ठीक आहे, चला ही रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करूयात आणि ही कोणती रेसिपी आहे ज्याची डिमांड तुमच्याही घरात दररोज केली जाईल. यासाठी लागणार आहे चिकन. चिकनमध्ये लिंबू घालून छानपैकी याला मॅरिनेट करायचं. लिंबाबरोबरच यामध्ये आपण घालणार आहोत हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्ट. लिंबामुळे मॅरिनेट लवकर व्हायला मदत होते. चिकनच्या आतपर्यंत छान हळद, मिठाचा आणि आलं लसणाचा फ्लेवर उतरतो. त्यामुळे लिंबू आवर्जून घाला या रेसिपीसाठी. इथे मी अर्धा किलो चिकन घेतले. अर्धा किलो चिकनसाठी अर्धी लिंबाची फोड, 1.5 चमचे मीठ, एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट आणि पाव चमचा हळद वापरली आहे. प्रमाण मी तुम्हाला आवर्जून सांगते, कारण तुम्ही ही जर अर्धा किलो चिकनचं ही रेसिपी बनवत असाल ना, तर या प्रमाणानुसार आरामात बनवू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची आहे ती ही हिरवी पेस्ट. यासाठी लागणारं साहित्य बघूयात. हिरव्या मिरच्या, लसूण आणि आलं घेतले. साधारण 8 ते 10 हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी लसूण आणि लसणाच्या निम्म्या प्रमाणामध्ये आलं घ्यायचं. त्याचबरोबर एक मोठी वाटीभर पुदिना घ्यायचा आणि त्यानंतर घ्यायचं आहे ते कोथिंबीर. साधारण एक जुडीचा चतकूर भाग मी इथे घेतला आहे. आता जुडी तुमची मोठी आहे की बारीक आहे त्यानुसार, परंतु वाटीने मोजून घ्याल तर 2 वाट्या कोथिंबीर घ्या. कोथिंबीर छान फ्रेश असावी, हिरवीगार असावी. ती अगोदर निवडून स्वच्छ धुवून ठेवायची पुदिना आणि कोथिंबीर. चला आता कोथिंबीरही मिक्सर जारमध्ये घालून घ्यायची, कारण पुदिना आणि कोथिंबीरीमुळे ना चव तर छान येणारच आहे, परंतु आपले जे हरियाली चिकन आहे यासाठी कलरसुद्धा भन्नाट असा येतो. कोणतेही प्रिझर्वेटिव्ह कलर न वापरता ही भाजी आपण बनवणार आहोत. बरेच वेळेला हॉटेल्समध्ये ही भाजी ना फूड कलर वापरून बनवली जाते, परंतु घरच्या घरी आपण फूड कलर न वापरता अतिशय हेल्दी पद्धतीने ही भाजी बनवू शकतो. चला सुरुवातीला पाणी किंवा कोणतंही लिक्विड यामध्ये न घालता मिक्सरला ह्याचं वाटण करून घ्यायचं. म्हणजेच आलं, लसूण, हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीरीचं. त्यानंतर यामध्ये एक छोटी वाटी, एक वाटीभरून दही घालायचं. त्याचबरोबर एक साधारण 30 वाटी, अर्धी वाटी पाणी घालून घेतले. आता मिक्सरला ह्याची छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घ्यायची. दही आणि पाणी घातल्यामुळे ना पेस्ट लगेच व्हायला मदत होते, परंतु पेस्ट आवर्जून अगदी स्मूथ ठेवा. थोडीशी जाडी भरडी ठेवू नका, कारण ही पेस्ट तुमची जेवढी स्मूथ असेल ना, तेवढ्या आपल्या चिकनचा जो काही मसाला तयार होणार आहे त्याला ते स्ट्रक्चर खूप छान येणार आहे. चला पेस्ट तयार झाली. आता ह्या मॅरिनेशन केलेल्या चिकनमध्ये ही पेस्ट घालून घ्यायची आणि परत एकदा चिकन या पेस्टमध्ये छान हाताने मॅरिनेट करून घ्यायचं आणि किमान अर्धा तास तरी या पेस्टमध्ये चिकन हे मुरायला बाजूला ठेवायचं. जेव्हा तुम्ही भाजी करायची असेल ना, त्याच्या अर्धा तास आधी हे मॅरिनेशन आवर्जून करा, कारण हे सगळे फ्लेवर चिकनमध्ये एकजीव होणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. चला अर्धा तास झाले, चिकन माझं व्यवस्थित असं मॅरिनेट झाले. आता घेऊयात फोडणी करायला. आता हरियाली चिकनसाठी लागणार आहेत ते आपले काही खडे मसाले, कारण यामध्ये आपण लाल तिखट वापरणार नाही आहोत, काळं तिखट वापरणार नाही आहोत. फक्त हिरवी मिरची, गरम मसाला आणि हे काही खडे मसाले याचाच फ्लेवर आपल्या या हरियाली चिकनला खूप छान येणार आहे. यासाठी लवंग, मिरी, छोटी वेलची, धने, दालचिनी आणि जिरे, त्याचबरोबर दगडफूल घेतले. हे सगळे खडे मसाले तेलामध्ये घालायचे. तेलामध्ये 1-2 मिनटं हे सगळे मसाले तळून घ्यायचे, कारण जेवढे हे मसाले छान तेलामध्ये फ्राय होतील ना, तेवढा याचा फ्लेवर जास्त बाहेर येणार आहे आणि तो सगळा फ्लेवर आपल्या भाजीला भेटणार आहे. त्यानंतर 2 मोठे कांदे उभे पातळ चिरून घ्यायचे आणि ते कांदे या तेलावरती, या खडे मसाल्यांवरती घालायचे. त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा मीठ. मीठ आपण अगोदरही मॅरिनेशनसाठी वापरले आणि त्यानंतर या कांद्यापुरतं फक्त आपण यामध्ये मीठ घालून घेतले. मीठ घातल्यानंतर कांदा छान परतवून घ्यायचा. आता कांदा आपल्याला छान अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत यावरती परतवून घ्यायचा आहे. कांद्याची क्वांटिटी जास्त आहे आणि त्याला परतायला थोडासा वेळ लागणार आहे, परंतु मीडियम फ्लेमवरती कांदा छान पेशंटली परतवून घ्या, कारण कांदा जेवढा तुमचा छान परतला जाईल ना, तेवढा त्याचा फ्लेवर छान आपल्या भाजीला भेटतो. अजिबातही कांदा कच्चा ठेवू नका. तुम्ही बघू शकता कांद्याची क्वांटिटी किती कमी झाली आहे. सुंदर असं गोल्डन कलर आला आहे. आता यावरती हे मॅरिनेट केलेलं चिकन घालून घ्यायचं आणि हे मॅरिनेशनचं चिकन घातल्यानंतर हाय फ्लेमवरती चिकन एक 4 ते 5 मिनटं परतवून घ्यायचं. जेवढं तुम्ही आता हाय फ्लेमवर छान परतवून घ्याल ना, तेवढे चिकनचे पीसेस तुमचे टेंडर असे शिजतात. अगदी छान शिजतात सुद्धा आणि चवही अप्रतिम अशी येते. चला तर मसाला छानपैकी मी हा परतवून घेते. एक 4 ते 5 मिनटं तरी हा सगळा मसाला परतलाच गेला पाहिजे. मी आधीही सांगितले मटण किंवा चिकन बनवताना ज्यावेळेला सुरुवातीला आपण चिकन परतवायला टाकतो ना तेलामध्ये, त्यावेळेला फ्लेम अगदी हाय ठेवा आणि हाय फ्लेमवरती परतवा. आता यामध्ये मी अगदी थोडंसं मीठ घालून घेतलं आहे. जेवढं मला कमी वाटत होतं तेवढं मीठ घालून घेते.
साधारण पाव चमचा ते अर्धा चमचा मीठ घातले. त्यानंतर एक मोठा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा. अगोदर सांगितल्याप्रमाणे लाल तिखट, काळं तिखट हे कोणतेही मसाले वापरत नाही आहेत, त्यामुळे गरम मसाला आवर्जून घाला आणि एक मोठा चमचा घाला. हिरवी मिरचीसुद्धा तुम्हाला किती स्पायसी आवडते चिकन त्यानुसार कमी जास्त करू शकता. मला इथे छान हे झणझणीत चिकन बनवायचं होतं, म्हणून मी साधारण 9 ते 10 मिरच्या घेतल्या होत्या. जेवढं तुम्ही तिखट खाता तेवढ्या मिरच्या घेऊ शकता. झाकण ठेवून एक 5 मिनिटं छानपैकी मी वाफ दिली आहे. आता वाफ देत असताना किंवा हे चिकन आपण शिजवून घेत असताना सतत मिक्स करत राहा. अजून आपण यामध्ये पाणी घातलं नाही आहे. पाणी घालण्या अगोदर मी याला छान वाफ देऊन घेतली. वाफ दिल्यामुळे ना चिकनला अंगचं पाणी सुटतं आणि नंतर पाणी आपल्याला अगदी कमी घालावं लागतं. यामध्ये पाणी घालताना सुद्धा आवर्जून गरम पाणीच घालायचं आहे, थंड पाणी अजिबातही घालायचं नाही. आता एकदा मिक्स करून घेतल्यानंतर परत मी एक 2 ते 3 मिनटं वाफ देऊन घेतली आहे, जेणेकरून छानपैकी चिकन या तेलामध्येच त्याच्या अंगच्या पाण्यामध्येच छानपैकी परतलं जाईल. तुम्ही बघू शकता तेल किती सुंदर असं सुटलं या चिकनला. अगदी आत्ताच बघून तोंडाला पाणी सुटते ना, एवढं सुंदर हे चिकन दिसतंय. चला आता चिकन परतवून घेतले. खाली कढईला चिकन लागू नये याची आवर्जून काळजी घ्या, कारण आपण यामध्ये अजूनही पाणी घातलेलं नव्हतं. जोपर्यंत तुम्ही झाकण ठेवून त्याला वाफलवून घेताय ना, तोपर्यंत एक 2-2 मिनिटाला झाकण काढून तुम्ही छानपैकी याला परतवून घेत चला. आता फक्त एक वाटीभर पाणी मी यामध्ये गरम करून घातले. पाणी खूप जास्त घालू नका, त्याचं अंगचं पाणी सुटतं. परत मसाल्यांचं ग्रेव्हीचं थोडंसं ओलसरपणा आहे, त्यामुळे खूप जास्त पाण्याची गरज नाही आणि हे चिकन असं पण आपण ड्राय बनवणार आहोत, त्यामुळे जास्त पाणी वापरू नका. एक वाटीभर पाणी गरम पाणी घातले. त्यानंतर झाकण ठेवून एक 5 मिनिटं मी याला परत वाफलून घेतले, छानपैकी शिजवून घेतले. परत एकदा मध्ये मिक्स करून घेते, कारण ग्रेव्ही आपली घट्ट आहे, दाटसर आहे, त्यामुळे ग्रेव्ही खाली लागण्याची शक्यता आहे. तर झाकण ठेवून परत एक 5 मिनिटं मी परतवून घेते. छान असं आपलं चिकन शिजलं गेले आणि गॅस बंद करून घेतला आहे मी. तुम्ही बघू शकताय कन्सिस्टन्सी बघू शकताय किती परफेक्ट अशी आली आहे मसाल्याला आपल्या. खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त ड्रायसुद्धा नाही. अगदी सुंदर लफलफीत अशी ही ग्रेव्ही याची तयार झाली. आता चिकनसुद्धा एकदा बघून घेऊयात शिजले की नाही. चिकन जर शिजलं नसेल तर थोडंसं गरम पाणी घालून तुम्ही याला व्यवस्थित शिजवून घेऊ शकता. परंतु एवढ्या सगळ्या प्रोसेसमध्ये चिकन छान परतलं जातं, भाजलं जातं आणि शिजलंही जातं. सुंदर असे पीसेस आपले इथे शिजले गेलेत. आता लगेच याला सर्विंग करून घेऊयात. नेहमी त्याच पद्धतीचा चिकन सुक्का किंवा चिकनची ग्रेव्ही भाजी बनवण्यापेक्षा अशा थोड्या हटके पद्धतीने सुद्धा तुम्ही हे चिकन बनवू शकता आणि चवीला अप्रतिम असं लागतं. एकदा जर तुम्ही हे हरियाली चिकन बनवून खाल्लात तर तुम्ही या चिकनचे फॅन होऊन जाल. एवढं टेस्टी होतं. बरं कांदा, खोबरं, डाळ काही भाजायची गरज नाही. तुम्ही एका वाटणामध्ये झटपट असं हे चिकन आरामात बनवू शकता. अगदी तुम्ही बॅचलर जरी असाल ना तरी 10 मिनिटात तुम्ही ह्याचा मसाला तयार करू शकता आणि छानपैकी हे चिकन झटपट बनवू शकता. चवीला अप्रतिम असं झालं आहे. चला तुम्हीसुद्धा या पद्धतीने हे चिकन नक्की करून बघा. तुम्हालासुद्धा खूप जास्त आवडेल. कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशा चमचमीत झणझणीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.